तर आजचा शेवटचा दिवस आपण आलेलो आहोत महाबळेश्वर मार्केटमध्ये. तर काही शॉपिंग करायची होती आणि एक डिश राहिलेली खायची मेन. महाबळेश्वरला आलात तर ती डिश नक्की ट्राय करा आणि आम्ही पण आत्ता शेवटच्या दिवशी खातो आहे. तर ती आहे स्ट्रॉबेरी क्रीम, फ्रेश क्रीम. तर तिथेच चाललो आम्ही. बगीचा म्हणून एक रेस्टॉरंट म्हणजे एक कॅफे टाईप आहे, तिथेच आम्ही खातो कारण की तिकडचा एक छान असतो, चांगला असतो फ्रेश क्रीम स्ट्रॉबेरी. तर एक ग्लास असतो त्याच्यावर थर लावले असतो फ्रेश क्रीम क्रश, म्हणजे त्या फ्रूट्सचा क्रश आणि फ्रूट्स कट करून टाकलेले असतात त्याच्यात. तुम्हाला नक्की दाखवतो मी तुम्हाला. आता तिथेच चाललो आहे, वेट अँड वॉच. तर आपण आलेलो आहोत बगीचा कॉर्नरमध्ये. तर ह्या मेनू कार्ड आहे, इथं बाकी सगळं पण भेटतं, नाश्ता ब्रेकफास्ट टाईप. आणि हे सगळं तिथं इंटिरियर आहे, तुम्ही बघू शकता. आम्ही आता ऑर्डर देऊन आलेलो आहोत, तर थोड्याच वेळात ती ऑर्डर येत आहे. तर बघा ह्या ग्लासमध्ये भरलेला आहे तो फ्रेश क्रीम. काय टेम्पटिंग दिसतं यार खरंच. स्ट्रॉबेरी आणि मँगो मागवलं आम्ही दोघात आहेत कारण की एवढा संपणार नाही आम्हाला. तर आम्ही हा संपून तुमच्याशी परत ब्लॉगमध्ये येतो. टिल देन वेट अँड वॉच. छानपैकी असं सुंदर पोट भरल्यानंतर क्रीम खाऊन हेवी झालेलं आहे पोट. तर आता पुढे जाऊया आपण. तर हे बजरंगबलीचं मंदिर, जय बजरंगबली. तर ह्याच्या पुढे एक बेकरी आहे, खूप जुनी बेकरी आहे, खूपच जुनी बेकरी आहे. तिकडे चिकन पफ, व्हेज पफ, पॅटीस खूप छान. LC डेअरी बेकरी हे तुम्ही बघू शकता महाबळेश्वरला. कधी आला तर नक्की इकडचे पॅटीस ट्राय करा. खारी पॅटीस टाईपच असतात पण पफ मस्त एकदम शिजवलेले असतात, खूप सॉफ्ट असतात. तर तुम्ही इथे नक्कीच या. तर ह्याच्या पुढे आम्ही खाल्लेले आहोत काल, पण ब्लॉगमध्ये आम्ही दाखवलं नाही, सॉरी. ठीक आहे. तर ह्याच्या पुढे आम्ही चाललो आहे, एक अजून एक फेमस स्नॅक आहे जो आम्ही कधी पण आलो महाबळेश्वरला तर नक्की घेतो इकडनं. ते आहेत चणे फुटाणे. तुम्हाला वाटत आहे काय चणे फुटाणे घेतो आहे हा, पण इथं फ्लेवर्ड चणे भेटतात आणि खूप असे टपोरे मोठे मोठे चणे असतात हे. तुम्ही तर साधे खाल्ले असताल आपण जे खातो चणे फुटाणे, पण इथे हे एकदम मोठे मोठे छान छान आणि वेगळे फ्लेवर्समध्ये येतात ॲक्च्युली. मी कुठल्याही आपल्या एरियामध्ये कुठे बघितलं, पण महाबळेश्वरमध्ये हे भेटतात वेगळे फ्लेवर्डवाले चणे. तर आपण चाललेलो आहोत मामा चणेवाला. तर मामा चणेवाल्याला का, तो पण एक जुना ॲक्च्युली ब्रँड बोलू शकतात महाबळेश्वरचा, जुना दुकान आहे आणि त्याच्याकडे छान असे फ्लेवर्स भेटतात. तर आपण तो चॉईस केलेला आहे. तर आता तुम्ही बघू शकता आपण मामा, इथे तुम्हाला राईट साईडला वरती दिसत असेल मामा लिहिलेलं, मामा चणेवाला. चला आपण वेगवेगळे फ्लेवर्सवाले चणे घेऊया लवकरात लवकर. ठीक आहे. आणि फज पण ॲक्च्युली आहे यांच्याकडे, चिकी फज चणा. त्यांच्या बाजूचं दुकान आहे तो बघा, हा वाला मामा चणेवाला, लेफ्ट साईडवाला, रेडवाला नाही, लेफ्ट साईडवाला. हा नाही, ॲक्च्युली आम्ही कन्फ्यूज झालेलो सगळ्यात जुनं दुकान कुठलं आहे. तर आजकाल सगळे असे ते चिकी कसे असतात, मगालान चिकी तसं फ्रँचायझी खोलून टाकतात आज सगळीकडे. आपल्याला कळत नाही कुठला ओरिजिनल आहे की काय. तर आता हा लेफ्ट साईडचं दुकान आहे तो आहे मामा चणेवाला. इथे आम्ही थांबलो आहे चेक करायला कुठला आता. हे बघा हे फ्लेवर्स लिहिलेले लेफ्ट साईडला, तुम्हाला बघितलं असेल तर. हे बघा पेरी पेरी, लिंबू, मिरची, पुदिना, बार्बेक्यू लिंबू. अय्या, हा फ्लेवरच्या वरती आहे हा मामा चणेवाला. ओके, हे ओरिजिनल मामा चणेवाले. तर मला तर गार्लिकच आवडते, गार्लिक अँड चीज हे दोन फ्लेवर खूप आवडतात. पण आपण टाईमपाससाठी सगळे टेस्ट करण्यासाठी थोडं खात गेलो सगळे आणि तिथंच पोट भरलं आमचं. चीज बोला, पेरी पेरी बोला, पुदिना फ्लेवर, पाणीपुरी फ्लेवर पण असतो ॲक्च्युली. आणि खूप सारे. हे बघा हा ॲक्च्युली मसाला पेरी पेरी, हे साधे चणे आहेत सॉल्ट. सो हॅलो गाईज, आजचा शेवटचा दिवस. आज आम्ही निघणार आहोत. ह्या फार्म हाऊसला मिस करणार खूप, यशोदा फार्म हाऊस महाबळेश्वर. हॉस्पिटॅलिटी चांगली होती इकडची, जेवण खूप सुंदर आणि स्पॉट्स पण आम्ही बघितलेले तुम्हाला आता ह्या ब्लॉगमध्ये येतीलच. फक्त काल संध्याकाळी फॉग आल्यामुळे आमचे 2 स्पॉट आले, खूपच फॉग आलेला. तर आम्ही मार्केट फिरलो, महाबळेश्वर मार्केट. तर आता नाश्ता करून निघायची वेळ आलेली आहे. इडली सांबार, इडली चटणी आय थिंक जो नाश्ता आहे. आता इकडनं आम्ही निघू आणि जाता आता 2 स्पॉट करू. तर ते पण दाखवू आम्ही तुम्हाला. आय थिंक सो संध्याकाळी मुंबई पोचायला.
तर चला नाश्ता करूया. चलो नाश्ता करने जाएंगे. वाह 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 वाह. अजून नाश्ता चालू केला तू? वा 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 छान. मला पण वाडा. चला. She wakes at dawn, the world's in bloom. Forests call her through the room. Mountains high and sea so wide. She's ready for that thrilling ride. Snow-capped peaks and desert sands. She wants to dance across the lands. Footprints on the earth so clear. Following her dreams sincere. While the horizons call her name. Every place is just the same. Hearts on fire, desire to roam. Nature's wonders behold. Raindrops kiss. तर मित्रांनो, आम्ही वाईला उतरून स्पॉट्स करणार होतो, तर ते कॅन्सल केलं कारण की खूप वेळ होणार आहे. आताच 1 वाजला. तर येता येता आम्हाला एक स्पेशल कंदी पेढेचं दुकान दिसलेलं आहे. तिथे कंदी पेढे घेऊ आणि मग पुढे जाऊ. दाखवू काय कुठला पेढा आहे? दिसतंय का? खामकर स्पेशल कंदी पेढे. माझी फॅमिली गेलेली आहे घ्यायला. सगळं वाईला जाऊ आता. मी वाईच्या थोडं पुढे आलो हलकासा. काय काय स्पेशलिटी आहे खामकरची बघू. लास्ट टाइम घेतलेले ना. ओके, पेरू फ्लेवर. हा कुठला फ्लेवर आहे? रोज आहे. खूप सुंदर. पेरू दाखव जरा. फ्लेवर्स आहे त्याचे. मलाई आंबा. तर आम्ही कुठला फ्लेवर घेतोय त्याच्यात? रोज फ्लेवर घेतोय. मँगो रोज पेरू पाव किलो. मावशी घेते. आणि ही खरबूजची बघा मस्त मेलन. तर आपण आलेलो आहोत पुणे सातारा हायवेवर. आता चाललोय पुण्याच्या दिशेने. भूक लागलेली. जेवण्यासाठी आपण थांबलो सद्गुरू शुद्ध शाकाहारी हॉटेलमध्ये. तर तुम्ही फोटो बघू शकता. हे आपले मराठीचे दिग्गज ॲक्टर सिरियल्समध्ये येतात, अविनाशजी आणि ऐश्वर्या नारकरजी. पण येताना जाताना आम्हाला ह्यांचे 3 ते 4 आउटलेट दिसले. तर आम्ही वाटलं आता इथंच जेवण करूया आणि जाऊया आणि फीडबॅक देऊया. तर आतमध्ये घुसल्यावर आम्हाला खूप छान असा ॲम्बियन्स दिसला. खूप छान. नवीन होतं की काय माहीत नाही, पण खूप छान असं मोठं हॉटेल होतं. बसायला पण स्पेशियस होतं. हा त्यांचा मेन्यू कार्ड. आणि आम्ही ठराविक 4-5 आयटमच मागवले होते जेवायला. तर आम्ही मागवलं होतं काजूची भाजी, काजू मसाला, शेवभाजी आणि मेथी पिठलं. घरी आपण पिठलं खातो, पण हा मेथी पिठलं मला ट्राय करायचं होतं. आणि दाल खिचडी. बाकी ज्वारीची भाकरी, चपाती आणि एक मसाला पापड, म्हणजे 2 मसाले पापड मागवले होते.
तर नेहमी असं होतं माझ्यासोबत कुठल्याही हॉटेलला गेल्यावर कुठला तरी एक डिश माझ्या मनातून उतरतो, काय चव नसते किंवा काय कमी असतं त्याच्यात. पण इथे आल्यावर मला सगळे डिश जेवढे पण मी तुम्हाला नावं सांगितले A to Z सगळे डिश अप्रतिम होते, अप्रतिम. तर थँक्यू नारकर फॅमिली, तुम्ही ह्या हॉटेल काढल्याबद्दल आणि ही चव मेंटेन केल्याबद्दल. तर मला खूप आवडलेलं आहे इकडचं जेवण. कधी आलो तर नक्कीच परत येईन ह्या रस्त्यावर आलो तर. तर तुम्ही पण या, मी काय ॲड करत नाही, जे आहे ते खरं आहे सांगतो आहे मी. तर बिल आलेलं आहे, बिल पण एकदम म्हणजे रिजनेबल आहे. 1700 रुपये झाले आमचे एवढे लोकांचे. तर हे खाऊन संपवून मी हा ब्लॉग इथेच संपवतो. महाबळेश्वर ट्रिप खूप छान होती. तर नक्कीच पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू आपण. टिल देन बाय, एन्जॉय.